नमस्कार, मी वर्षा नलवडे. डॉक्टर तुमच्या घरी आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अकाली केस गळती आणि टक्कलपण यासाठीची अत्याधुनिक उपचार पद्धती आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर सतीश वैष्णव सर आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये. धन्यवाद. सरांची थोडक्यात ओळख करून देते. सतीश वैष्णव सर हे एमडी ट्रायकोलॉजी एमडी होम आहेत. इंटरनॅशनल मेडिकल सोसायटी कॅलिफोर्निया USA याचे ते मेंबर देखील आहेत. गव्हर्नर ऑफ पॉंडिचेरी तर्फे सरांना केशरत्न अवॉर्ड देखील मिळालेला आहे. सर हेअर डॉक हेअर क्लिनिकचे संस्थापक आहेत. सुरुवातीला आपण सरांकडूनच हेअर डॉक हेअर क्लिनिकची माहिती आणि संशोधित आणि अत्याधुनिक उपचार त्या ठिकाणी कसे केले जातात या संदर्भात माहिती जाणून घेऊयात. ही संस्था 1985 पासून कार्यरत आहे. गेल्या 40 वर्षांपासून केसासंदर्भातील सगळ्या समस्यांवर या ठिकाणी उपचार केले जात असतात. हेअर डॉक हेअर क्लिनिकमध्ये 50,000हून अधिक रुग्णांच्या टक्कलपण आणि केसांच्या इतर समस्या यशस्वीरित्या बऱ्या करण्यात आलेल्या आहेत. हेअर डॉक हे ISO 9001-2015 प्रमाणित हेअर क्लिनिक आहे. हेअर डॉक एक मोस्ट ट्रस्टेड ब्रँडच्या यादीत सर्वात उंचावर देखील आहे. रुग्णांचे हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून देणं हेच हेअर डॉक एक्सपर्ट टीमचं एकमेव ध्येय देखील आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार या ठिकाणी दिले जातात. हेअर डॉकच्या शाखा पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अत्याधुनिक उपकरणांना सुसज्ज अशा आहेत. आजपर्यंत आपण ऐकत आलेलो होतो की एक अनुवंशिक किंवा मग अकाली टक्कलपण हा एक अनट्रीटेबल प्रॉब्लेम आहे. याला कुठेच ट्रीटमेंट अवेलेबल नाहीये. याबद्दल बरेच लोकांचे गैरसमज दिवसेंदिवस पसरत आहेत. पण आज आपण अशा सगळ्या समस्यांबद्दल त्यावरील उपचारांबद्दल सरांकडूनच माहिती करून घेणार आहोत. सर, पुन्हा एकदा स्वागत तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये. आणि सुरुवातीचाच प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे, तो म्हणजे सध्या केसांच्या समस्यांवरती हेअर ट्रान्सप्लांट हा एकमेव पर्याय आहे का? कारण अनेक जण आजकाल हेअर ट्रान्सप्लांट हे करत असल्याचं आपण पाहत असतो. असं काहीच नाहीये. ऍक्च्युली हेअर फॉल चे जे वेरियस स्टेजेस असतात किंवा बाल्डनेसचे जे स्टेजेस असतात, 5th स्टेजपर्यंत हेअर फॉलिकल्स अलाइव्ह असतात. त्या दरम्यान जर हेअर डॉक हेअर क्लिनिकचे जे ट्रीटमेंट ॲडव्हान्स ट्रीटमेंट घेतले तर निश्चितच हेअर फॉल थांबतो, न्यू हेअर ग्रोथ होते. 5th स्टेज नंतर जे आहे असा पेशंट जर आमच्याकडे आला तर आम्ही प्रामाणिकपणे त्याला सांगतो की तू उपचार घेऊ नको बाबा, काही फायदा होणार नाही. कारण आणि जे पहिले पेशंट जे आलेले आहेत त्यांचं जे ॲनालिसिस केलं जातं पहिल्याच टेस्टमध्ये किंवा ॲनालिसिसमध्ये आम्ही त्याला कल्पना देतो की त्याला कितपत फायदा होऊ शकतो. आणि हेअर ट्रान्सप्लांट एक सर्जरी आहे. जेव्हा नॅचरल मेडिसिन्सनी किंवा लेझर ट्रीटमेंटनी, रूट ग्रोथ ट्रीटमेंटनी जर नॅचरल हेअर ग्रोथ होते किंवा हेअरफॉल थांबतो, मग सर्जरीची रिस्क का घ्यायची? बऱ्याच जणांना इंजेक्शनची सुद्धा भीती वाटते आणि ट्रान्सप्लांटमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत इंजेक्शन टोचले जातात. तर इतकं चांगलं नॅचरल ट्रीटमेंट उपलब्ध असताना इतकं उशिरापर्यंत जाण्याची वाट का बघायची? थोडंसं हेअरफॉल सुरू झाला, थोडे केस विरळ दिसायला लागले म्हणजे तुम्ही स्टेज 2 किंवा स्टेज 3 मध्ये आहात. अशा वेळेस जर हेअर डॉकला अप्रोच झालात तर निश्चितच खूप छान रिझल्ट दिसतात आणि तुमच्या सगळी समस्या दूर होऊ शकतात. निश्चितच. एकूणच काय तर मग हेअर ट्रान्सप्लांट शिवाय इतर देखील पर्याय आहेत असंच म्हणावं लागेल. हेअर डॉक हेअर क्लिनिकमध्ये काही रुग्णांनी उपचार घेतले आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण पाहूयात. त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते. मेरा नाम अभिषेक है, मेरा एज 20 है. हेयर डॉग में आने से पहले मुझे डैंड्रफ और हेयर थिनिंग का प्रॉब्लम था और जैसे मैं अभी हेयर डॉग में आया हूँ तो मेरे हेयर्स का कंडीशन पहले ऐसा था और अभी जब आया हूँ तो उसका ऐसा है, हेयर भी थिक हो गया है और मेरा कॉन्फिडेंस लेवल भी बढ़ा है. और मैं अगर मेरे रिलेटिव्स और फ्रेंड्स को मैं रेफर करूँगा हेयर डॉग में आना. निश्चितच रुग्ण देखील अनेक प्रतिक्रिया देत आहेत, आनंदी आहोत म्हणून. सर, पुढचा प्रश्न देखील अतिशय महत्त्वाचा असेल. घरगुती उपचार आणि हेअर ऑइल या वापरांमुळे केसांचा टक्कलपणा असेल किंवा मग केसाच्या समस्येवरती फायदा होतो का? उपचार होत असतात का? ॲक्च्युली घरगुती उपाय किंवा हेअर ऑइल याच्यामुळं जर फायदा झाला असता तर जगामध्ये कुठंच टक्कलपण किंवा केसांच्या समस्या दिसल्या नसत्या. अगदीच. ॲक्च्युली केस शरीराचाच एक भाग आहे. शरीरामध्ये कोणत्या एखाद्या गोष्टीची डेफिशियन्सी निर्माण झाली तर त्याचा परिणाम केसांवर होतो. उदाहरणार्थ, जर शरीरामध्ये कॅल्शियम कमी आहे, आयर्न कमी आहे, झिंक कमी आहे किंवा इतर काही घटक कमी आहे
तर ते पूर्ण शरीरात कमी झाले, पण त्याचं रिफ्लेक्शन केसांवर दिसतो. आता तुम्ही सांगा की नुसतं कुठलंही ऑइल चोपडल्याने शरीरातली झीज निर्माण झालेली ती भरून निघते का? नाही, त्याला इंटरनल अँड एक्सटर्नल असं दुहेरी ट्रीटमेंट द्यावं लागते. तर थोडक्यात हे एक इंटरनल प्रॉब्लेम आहे. आणि जगात असा कुठला शॅम्पू नाही आहे की ज्याच्याने केस गळती थांबेल किंवा नवीन केस उगवतील. शॅम्पूचा रोल फक्त स्काल्प क्लीन करणे आहे किंवा शाफ्ट क्लीन करणे आहे. आणि हे जसं इंटरनल प्रॉब्लेम आहे तसंच त्याला ट्रीट करताना इंटरनली ट्रीट करायला लागतं. अंदर से बाल उगाओगे तो ही उसमें रीग्रोथ होगा. इंटरनली आपल्या मेडिसिन्सनी जे इंटरनल जे डेफिशियन्सी भरून निघतात, प्लस जे आपलं गट्स असतात ते डिस्टर्ब सेट होतात. आणि नॅचरली एक्सटर्नली जे मेडिकेटेड ऑइल, मेडिकेटेड शॅम्पू, लेझर दिलं जातं तर एक्सटर्नली त्याला सपोर्ट मिळतो. आणि अशा पद्धतीने आपण ट्रीट करू शकतो. नुसतं घरगुती उपाय करून काही होत नाही. आणि हे सगळं करूनच आमच्याकडे पेशंट आलेला असतो. कारण हे एक आतील समस्या इंटरनल डेफिशियन्सीमुळं झालेला प्रॉब्लेम आहे. तर त्याला इंटरनली आणि एक्सटर्नली ट्रीट करायला लागते. आणि रूट ग्रो ट्रीटमेंट द्वारे आणि एक्सटर्नल ट्रीटमेंटद्वारे इंटरनली डेफिशियन्सी भरून निघते. आपली गट फंक्शनिंग डेव्हलप होते. त्याच्यानंतर रूट कॉजवर आपण ट्रीटमेंट दिल्यामुळे खूप छान रिझल्ट्स बघायला मिळतात. निश्चितच सर, पुढे वळण्याआधी प्रेक्षकांना एक आठवण करून देऊ इच्छिते. हेअरडॉक हेअर क्लिनिकची सेवा पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, औरंगाबाद या सगळ्या ठिकाणी आहेच, पण अजून इतर शहरातील रुग्णांनी सुद्धा त्यांच्या केसांच्या प्रॉब्लेमसाठी केशविकार तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. तुम्हाला संपर्क जर का साधायचा असेल तर 8431117777 या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. सध्या 50% डिस्काउंट स्कीम सुरू आहे. सल्लामसलत, केसांची चाचणी आणि ट्रायको स्कॅनिंग, औषध उपचार आणि प्रक्रिया शुल्क या सगळ्या सुविधांसाठी सध्या 50% सवलत सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला जर का संपर्क साधायचा असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. सर, पुढे वळत आपण आपल्या कार्यक्रमाकडे. मार्केटमध्ये अनेक हेअर प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? आपण सर्वप्रथम हेअर केअर आणि हेअर फॉल ट्रीटमेंट हे दोन्ही मधलं फरक समजून घेऊया, जेणेकरून तुम्हाला ॲक्च्युली कशावरती एक्सपेन्स करायला पाहिजे किंवा काळजी घ्यायला पाहिजे हे तुम्हाला समजेल. आमचं विजन क्लिअर आहे. आम्हाला आलेल्या रुग्णांचं हेअर प्रॉब्लेम दूर करून त्यांना समाधान द्यायचं आहे, त्यांचं कॉन्फिडन्स लेवल वाढवायचं आहे. आणि हे करत असताना आमची एक टार्गेट असते, आम्ही 93% इफेक्टिव्हली काम करतो. आता हे कसं काय शक्य होते? तर पेशंट आल्यानंतर त्याचं प्रॉपर स्कॅनिंग करून निदान केलं जातं. प्रॉपर डायग्नोसिस झाल्यानंतर त्याला हेअर फॉल कोणत्या स्टेजचा आहे किंवा बाल्डनेस कोणत्या स्टेजचा आहे, काय कारणामुळे झालेलं आहे आणि त्याला आपण कसं ट्रीट करणार आहोत किंवा ट्रीटमेंटचा पार्ट काय आहे हे एक्सप्लेन केलं जातं. मग ट्रीटमेंट दिले जातात आणि त्यामुळेच एवढे छान रिझल्ट बघायला मिळतात. निश्चितच आपण पुन्हा एकदा बघूयात काही रुग्णांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे. माझं नाव आदित्य अभंग आहे. माझी एज 21 आहे. मी हेअरडॉकमध्ये 4 महिन्यापासून ट्रीटमेंट घेत आहे केसाची. सुरुवातीला जेव्हा मी हेअरडॉकमध्ये आलो होतो त्यावेळेस माझे केस भरपूर प्रमाणात गळत होते आणि खूप जागेवर ब्लॅडरसुद्धा पडलं होतं. आता हेअर लॉस खूप प्रमाणात कंट्रोल झाला आहे. सुरुवातीला माझी स्टेज ही होती हेअर लॉसची आणि सध्याला माझी पोझिशन ही आहे. इन फ्युचर माझ्या कुठल्या फ्रेंड्सला, कलिग्सला, फॅमिली मेंबरला जर का हेअर लॉसचा प्रॉब्लेम आला तर मी त्यांना हेअरडॉक नक्कीच रेफर करेल, कारण की रिझल्ट्स इथलचे भरपूर पॉझिटिव्ह आहे. सर, हेअरडॉकच्या ट्रीटमेंटमध्ये असं काय वेगळं पण आहे जेणेकरून लोकांनी किंवा मग कोणत्याही केस गळतीच्या रुग्णांनी आपल्याकडे येऊन ट्रीटमेंट घ्यावी असं? आपल्या हेअर डॉकचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या क्लिनिकमध्ये कस्टमाइज ट्रीटमेंट दिलं जातं. कस्टमाइज म्हणजे प्रत्येक पेशंटचा प्रॉब्लेम वेगळा आहे, कारण वेगळं आहे, त्यामुळे नॅचरली ट्रीटमेंट वेगळं राहणार आहे आणि त्यामुळंच आपल्याला छान रिझल्ट बघायला मिळतं. आता जसं मी आधी कल्पना दिली आहे की हे एक इंटरनल प्रॉब्लेम आहे, तर त्याला इंटरनल एक्सटर्नल ट्रीटमेंट द्यावं लागतं. इंटरनली रिसर्च मेडिसिन दिले जातात, सप्लिमेंट्स दिले जातात. एक्सटर्नली आपण मेडिकेटेड ऑइल देतो, मेडिकेटेड शॅम्पू देतो, लेझर ट्रीटमेंट देतो. लेटेस्ट जे USFDA अप्रूव्ड फोटोसिंथेसिस ट्रीटमेंट ते दिलं जातं, UV ट्रीटमेंट दिले जातं. असं सगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट देऊन आपण त्याचा जो हेअर फॉलिकलला नरिशमेंट देऊन रूट स्ट्रॉंग करतो, जेणेकरून हेअर फॉल थांबतो आणि
रिग्रोथ पण स्टार्ट होऊन जाते. तर हे वैशिष्ट्य जे आहे हे एक 40 वर्षाच्या रिसर्च नंतर डेव्हलप झाले ट्रीटमेंट आहे आणि असंख्य आपले रुग्ण, समाधानी रुग्ण जे तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळतात, असे असंख्य रुग्णांच्या समाधानाने हेअरडॉक फ्लरिश होत आहे. अगदीच सरांकडे उपचार घेतल्यानंतर अनेक रुग्ण हे स्वतःहून प्रतिक्रिया देत आहेत. आपण बघूयात त्यांच्या समाधान, त्यांचं केलेल्या प्रतिक्रिया. माझं नाव तेजस सुरेंशी आहे आणि माझं एज 25 आहे. मला खूप दिवसापासून हेअर लॉस होता आणि माझी 4 महिन्यापासून ट्रीटमेंट चालू आहे हेअरडॉकमध्ये आणि मला 100% फरक आहे इथे ट्रीटमेंट घेतल्यानंतर. पहिले माझी कंडिशन अशी होती आणि आत्ता माझी कंडिशन अशी आहे. आणि इन फ्युचर जर कोणाला सजेस्ट करायचं असेल, जर कोणाचा प्रॉब्लेम असेल हेअर लॉसचा, तर मी हेअरडॉक सजेस्ट करेल. थँक्यू. सर, रूट ग्रो ट्रीटमेंट ही अलीकडे अनेक ठिकाणी चर्चिली जाते. नेमकी काय ट्रीटमेंट आहे आणि काय केलं जातं या संदर्भात देखील आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन कराल. रूट ग्रो ट्रीटमेंट हे रिन्यू करते केसांचा, रेज्युरेट करते, रिग्रोथ करते. म्हणजे इन शॉर्ट रूट ग्रो ट्रीटमेंट ही एक 40 वर्षाच्या रिसर्च नंतर जी डेव्हलप झालेली ट्रीटमेंट आहे, हे आपले हेअरफॉलची जेवढे समस्या आहे त्याच्यावर 360 डिग्री अँगलमध्ये काम करते. म्हणजे ॲक्च्युली इतके छान रिझल्ट्स का येतात, कारण हे पर्सियाना अमेरिकना नावाच्या फ्रूटच्या स्टेम सेलपासून तयार झाले ट्रीटमेंट आहे. याच्याने डायरेक्ट रिग्रोथ स्टार्ट होते, रूट स्ट्रॉंग होतात आणि रूट ग्रो ट्रीटमेंट ही इतकी इफेक्टिव्ह काय, कारण ही ब्लड स्ट्रीममधून डायरेक्ट हेअर फॉलिकल नरिशमेंट देते, जेणेकरून रूट स्ट्रॉंग होतात आणि रिग्रोथची प्रोसेस एकदम फास्ट दिसून येते. आणि ही फक्त हेअरडॉक हेअर क्लिनिकमध्येच उपलब्ध आहे आणि त्याचे रिझल्ट्स आपले इतर ट्रीटमेंटच्या सोबत दिल्यामुळे अगदी कमी कालावधीमध्ये खूप छान फरक बघायला मिळतो. आपण काही रुग्णांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. माझे नाव बबिता भिवा धांगडा, वय 28 वर्ष, राहणार डहाणू. हा माझा फोटो. हा मला प्रॉब्लेम 8 महिन्यापासून झालेला होता. नंतर डहाणू येथे डॉक्टरांनी मला पुढील उपचारकरिता ठाणे येथे हेअरडॉक इथे पाठवले. त्याच्यानंतर इथे आल्यावर सर्व पूर्ण स्टाफ आणि डॉक्टर मॅडम वगैरे चांगले आम्हाला भेटल्या प्रोत्साहन देण्यासाठी. म्हणजे कसं केसासाठी काय औषध घ्यायचं, म्हणजे काय खायचं वगैरे. आणि त्याच्यानंतर इथे मी दर महिन्याला 1 महिन्याला आलेली आणि त्याच्यानंतर मला जे काही गोळ्या औषधे दिलेल्या ते पूर्ण मी ट्रीटमेंट केलं. त्याच्यानंतर मला हे इथं 6 महिन्यानंतर पूर्ण रिझल्ट भेटलेला आहे. पूर्ण केस गळलेली ती पुन्हा परत आलेली. आपल्या मागील अनेक वर्षांच्या प्रयत्नांमुळे केस समस्यांच्या पेशंटला होणाऱ्या फायद्याबद्दल देखील आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. केस समस्याच्या त्रस्त बरेच पेशंटचे तुम्ही अभिप्राय आता बघितलेले, पण एक खूपच छान अभिप्राय मला खूप आवडला आणि मी एकदम ऐकून शॉक पण झालो. एका रुग्णाने सांगितलं, मी त्याला विचारलं काय फरक जाणवला, तर तो म्हणे सर माझं 5 किलो वजन कमी झालं. मी सुद्धा शॉक होतो की तू तर केसांच्या ट्रीटमेंटसाठी आला आणि 5 किलो वजन कसं काय कमी झालं. तर म्हणे सर ॲक्च्युली झालं काय की तुमच्या जे ट्रीटमेंट आहे त्याच्याने माझा हेअरफॉल थांबला. जिथं केस नव्हते तिथं केस नवीन यायला लागले. पूर्वी केसांच्या समस्यामुळं किंवा हे टक्कलपणमुळे मी 4 चौघात जात नव्हतो, असं निराश राहत होतो, एकदम एकलकोंड्यासारखा राहत होतो. पण केस आल्यामुळे आता मी कॉन्फिडेंट लाईफ जगतोय. मी मॉर्निंग वॉकला जायला लागलो, जिम जायला लागलो, योगा करतो, सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये जात नव्हतो तर जायला लागलो. एक म्हणजे आधी निराश लाईफस्टाईल होती ती एकदम एन्थुझियास्टिक लाईफस्टाईल झाली आणि त्याचा परिणाम माझ्या पूर्ण शरीरावर झाला. माझं वजनही कमी झालं, केस वाढले आणि म्हणून वजन कमी झालेलं आहे माझं. त्याच्यासाठी स्पेशली मी थँक्स टू हेअरडॉक म्हणतो, कारण केस नसते आले मी कधी जिमला गेलो नसतो, कारण चिडवतात सगळे मला. आताच कोणी चिडवत नाही, मी एकदम मस्त आनंदी जीवन जगतोय. निश्चितच आपण पुन्हा एकदा बघूयात काही रुग्णांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे. माझं नाव कौस्तुभ पंगेरकर आहे. माझं वय 18 आहे. मला हेअरफॉल हा प्रॉब्लेम गेल्या 2 वर्षापासून होता. मी हेअरड्रॉप इथे ट्रीटमेंट गेल्या 5 महिन्यांपासून घेत आहे आणि मला छान असा फरक पडलेला आहे. हा माझा गेल्या पूर्वीचा फोटो आहे.
आणि तुम्हाला कसं वाटतंय 6 मंथ्समध्ये? आता एकदम उत्तम वाटतंय. आणि माझा एक्सपिरियन्स म्हणजे जेव्हा कधी मी पहिले मित्रांबरोबर फिरायला जायचो तेव्हा माझे एकदम पातळ हेअर बघून मला स्वतःला थोडं वाईट वाटायचं, पण हेअर डॉकमध्ये ट्रीटमेंट घेतल्यापासून आता तर प्रॉब्लेम बिलकुल नाही. आता हेअर पण एकदम चांगले झालेले. ओके. आणि डॅन्ड्रफचा इश्यू पण बिलकुल नाही. ओके. कॉन्फिडन्स वाटतंय का? हो हो, वाटतं. सर, आपल्या क्लिनिकमध्ये नेमके कोणत्या वयापासून कोणकोणत्या वयापर्यंतचे रुग्ण येत असतात, त्यांच्यावरती तुम्ही उपचार करता ते? ॲक्च्युली तसं पाहिलं तर सगळ्या वयोगटातले रुग्ण आपल्याकडे येतात. साधारण 8 ते 10 वर्षापासून तर 70 वर्षाच्या वयापर्यंत सुद्धा आपल्याकडे पेशंट येतात. आणि त्यांच्या आधीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांच्या मुलाखती आपण बघितलेल्या आहेत. आणि हे जे रूट ग्रोथ ट्रीटमेंट मी सांगितलेलं आहे हे स्त्रियांना, मुलींना तेवढंच इफेक्टिव्ह आहे जेवढं यंग जनरेशनच्या मुलांना किंवा वयस्कर लोकांना आहे. तर हे सगळ्या वयोगटाला सुद्धा इफेक्टिव्ह आहे आणि दोन्ही जेंडरमध्ये सुद्धा फायदेशीर आहे. तर हेअर डॉकमध्ये केसांच्या सगळ्या समस्यांवरती एकदम छान उपचार मिळतात. फक्त वेळीच उपचार घ्या जेणेकरून आपल्याला पस्तावा करायची गरज नाही पडणार. कारण मी बऱ्याचदा पाहतो बऱ्याच स्त्रिया किंवा मुली येतात, सांगतात सकाळी सकाळी सर घरामध्ये एकदम भरपूर केस पडलेले असतात, त्याचे आमचं मूड चालले जातो, असं रडकुंडीला येऊन जातं. पण तुमच्याकडे आल्यानंतर ट्रीटमेंट घेतल्याने खूप एक 4-6 महिन्याच्या कालावधीमध्ये इतकं चांगला फरक पडलेला आहे, असं वाटतं की आम्ही लवकर आलो असतो तर किती छान झालं असतं. अगदीच. सर, यानंतरचा प्रश्न सगळ्याच प्रेक्षकांना पडलेला असेल. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर पुढे नेमकी काही गोष्टी असतात का? कोणत्या गोष्टींची आपण सावधानता बाळगायची असते का? जसं की कोणता शॅम्पू यूज करणं असेल, आहारामध्ये काही गोष्टींचा चेंज करणं असेल? ॲक्च्युली ट्रीटमेंट पार्ट जेव्हा चालू होतो तर त्यावेळेस नुसतं ट्रीटमेंट नाही दिलं जात आहे, तर त्यांना काय डाएट घ्यायला पाहिजे त्याचं चार्ट बनवलं दिलं जातं. कारण काय डेफिशियन्सी आहे त्या हिशोबाने ट्रीटमेंट दिले जातात. तर त्याच्यामुळं डाएट चार्ट देणंही तेवढंच गरजेचं असतं. तर ते सोबतच ट्रीटमेंटचाच एक भाग आहे, डाएट काय घ्यायचं काय नाही घ्यायचं, आणि ते फॉलो केलं तर खूप लोक रिझल्ट बघायला मिळतात. अगदीच. सर, आपण एवढ्या वर्षांपासूनचं हे क्लिनिक सुरू आहे, या ठिकाणी अनेक पेशंट्स येऊन उपचार घेत असतात. एखादा असा आठवणीतला किस्सा आहे का जो तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना शेअर करायला आवडेल? हो, निश्चितच. पुण्याचं आमचे एक पेशंट आहे, IT मध्ये आहे. तर त्याच्याकडं म्हणजे जॉब चांगला होता, बँक बॅलन्स चांगलं, गाडी बंगला सगळं काही होतं, पण प्रोग्रेसिव्ह बाल्डनेस होतं, म्हणजे इथं विरळ केस झाले होते. त्याच्यामुळे त्याचं लग्न होत नव्हतं आणि त्याच्यामुळे तो खूप फ्रस्ट्रेशनमध्ये होता. त्यांनी आपल्या क्लिनिकला व्हिजिट दिली, ट्रीटमेंट प्रॉपरली घेतलं, त्याचा हेअरफॉल जो होता तो थांबला. सुरुवातीला म्हणजे टक्कल पण थांबलं पहिले, नंतर जिथं केस नव्हते तिथं नवीन केस उगवले, त्याचं लग्नही झालं. तो इतका आनंदी असतो आणि तो प्रत्येक व्हिजिटला प्रयत्न करतो भेटायचं की सर तुमच्यामुळं मला केस तर मिळाले पण माझ्या जीवनाला एक टर्निंग पॉईंट मिळाला, नाही तर माझं लग्नच होत नव्हतं. तर हे असं ऐकल्यावर खूप आम्हालाही समाधान वाटतं की आम्ही नुसतं केसांना ट्रीटमेंट नाही देत, तर त्यांचं कॉन्फिडन्स लेवल वाढवतो, त्यांचं जीवन ट्रान्सफॉर्म करतो. अगदीच. त्यामुळे अनेक आपण अभिप्राय देखील बघितले आहेत सगळ्या रुग्णांचे, कशा पद्धतीने ते आनंद व्यक्त करत आहेत आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर. सर, या सगळ्या केसांचे उपचार असतील किंवा मग समस्या असतील याच्यावरती कसे उपचार आपल्याकडे होतात या संदर्भातली आमच्या प्रेक्षकांना तुम्ही माहिती दिलीत त्यासाठी खूप खूप धन्यवाद. जाता जाता प्रेक्षकांना एक आठवण करून देऊ इच्छिते, हेअरडॉक हेअर क्लिनिकची सेवा पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, औरंगाबाद या सगळ्या ठिकाणी आहेच, पण अजून इतर शहरातील रुग्णांनी सुद्धा त्यांच्या केसांच्या प्रॉब्लेमसाठी केशविकार तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. तुम्हाला संपर्क जर का साधायचा असेल तर 8431117777 या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. सध्या 50% डिस्काउंट स्कीम देखील सुरू आहे. सल्ला मसलत, केसांची चाचणी आणि ट्रायको स्कॅनिंग, औषध उपचार तसेच प्रक्रिया शुल्क या सगळ्या सुविधांसाठी सध्या 50% सवलत सुरू आहे. सर, पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. यासह डॉक्टर तुमच्या घरीमध्ये आता मी इथेच थांबतोय. पाहत रहा NDTV मराठी.